नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहत आहात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 15 फेब्रुवारीचा खास आणि गोडधोड रिव्ह्यू. आजचा भाग जरा जास्तच रोमॅन्टिक, थोडा भावनिक आणि थोडा मजेशीर होता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. आजच्या भागात सुरुवातीपासूनच पार्थ आणि काव्या यांच्यातील हलका फुलका प्रेमळ संवाद पाहायला मिळतो. दोघांमध्ये छानशी मस्करी, गोड चिडवाचिडवी आणि एकमेकांकडे पाहताना डोळ्यात दिसणारं प्रेम, ते सगळं खूपच सुंदर दाखवलं आहे. त्यांच्या नात्यात आता हळूहळू सहजता येते आहे. एकमेकांबद्दलची काळजी आणि जिव्हाळा अधिक स्पष्ट दिसतो. एक रोमॅन्टिक गाण्याच्या पार्श्वभूमीवर दोघेही आपल्या छोट्या जगात हरवलेले असतात. मात्र या गोड क्षणांमध्ये एक हलकीशी भीती पार्थच्या मनात डोकावते की काव्या त्याला कधी विसरणार तर नाही ना. पण काव्या त्याची गंमत करत त्याला वास्तवात आणते आणि सांगते की त्यांची लव्ह स्टोरी ही काही मालिकेतली वळणांसारखी नाही आहे. त्यांचं नातं खरं आहे आणि मजबूत देखील आहे. हा संवाद खूप छान आणि अर्थपूर्ण होता. दरम्यान बाजूला जीवा आणि नंदिनी यांच्यात अजूनही इगोची भिंत उभी आहे. दोघेही एकमेकांची आठवण काढतात, काळजी करतात, पण कोणीही पुढं पाऊल टाकायला तयार नाही. जीवा मनातल्या मनात नंदिनीबद्दल प्रेम व्यक्त करतो, तर नंदिनीही त्याच्या मनात त्याच्याविषयीची ओढ लपवू शकत नाही. मात्र समोरासमोर आल्यावर दोघांचं वागणं पूर्ण वेगळं बनतं. नंदिनी हॉलमध्ये झोपायचा निर्णय घेते आणि जीवा बाहेरून कठोर वागतो, पण आतून मात्र तुटत असतो. दोघांच्या मनात प्रेम आहे, पण शब्द आणि कृती यांच्यात तफावत दिसते. हा ट्रॅक भावनिक होता आणि प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकत्र येण्याची आतुरता निर्माण करणारा होता. पार्थ आणि काव्याला मात्र या सगळ्याची जाणीव होते. ते नंदिनी खरं बोलणं उघड करतात आणि तिच्याशी स्पष्ट चर्चा करतात. त्यांना कळतं की नंदिनी आणि जीवा दोघे एकमेकांवरती प्रेम करतात, फक्त इगो आड येतो आहे. इथे पार्थ आणि काव्या एक मोठा आणि समजूतदार निर्णय घेतात. तोपर्यंत जीवा आणि नंदिनी एकत्र नाही आहेत, तोपर्यंत स्वतःही पूर्णपणे एकत्र येणार नाहीत. हा निर्णय त्यांच्या नात्याची परिपक्वता दाखवतो. त्यांनी स्वतःच्या आनंदापेक्षा कुटुंबाच्या आनंदाला प्राधान्य दिलं. हा सीन खूपच हृदयस्पर्शी होता. यानंतर थोडा हलका फुलका नाट्यमय संवाद दाखवून पार्थ आणि काव्या अप्रत्यक्षपणे नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी नंदिनीच्या डोळ्यातलं खरं प्रेम दिसून येतं आणि तिच्या मनातला गोंधळही स्पष्ट होतो. पुढील भागात ती जीवाला सॉरी म्हणताना आणि मन मोकळं करताना दिसत आहे. अशी एक झलक प्रोमोमध्ये दाखवली गेली. एकंदरीत आजचा एपिसोड रोमॅन्टिक, भावनिक आणि कुटुंबातील नात्यांची ऊब दाखवणारा होता. पार्थ काव्या यांची केमिस्ट्री खुलत चालली आहे आणि जीवा नंदिनीची लव्ह स्टोरी नव्या वळणावर येण्याचे संकेत दिसत आहेत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? पार्थ काव्याचा निर्णय योग्य वाटतो का? आणि जीवा नंदिनी लवकर एकत्र येतील का? याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात, त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. भेटूया उद्याच्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.